परमेश्वराचं 2025 साठी तुम्हाला अभिवचन आहे. आय एम हू आय एम, मी जो मी आहे. परमेश्वराची अनेक नावं त्याच्या कार्यानुसार आणि त्याच्या गुणानुसार देवाला नावं देण्यात आलेली आहे. आणि परमेश्वराने स्वतःची सांगितलेली आहे. अल शदाय आहे, जवर राफा आहे, जवर रोही आहे, एबेनेझर आहे. आता तुम्ही गाणं म्हटलेलं आहे एबेनेझर रे. अनेक नाव आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रभावी स्वतः परमेश्वराने मोशेला सांगितलेलं ते म्हणजे आय एम हू आय एम. इयर आशेर, इयर आशेर इयर, मी तो मी आहे. अत्यंत सामर्थ्यशाली नाव. त्याच्यामध्ये सगळी थिओलॉजी आणि सगळ्या बायबलची वचनं आणि बायबलचं परमेश्वराचं सामर्थ्य त्यामध्ये दडलेलं आहे. आणि प्रभावीपणे 2025 मध्ये परमेश्वर प्रत्येकाला ते सांगत आहे. आय एम हू आय एम, मी जो मी आहे. निर्गमनाचा 3रा अध्याय 7 ते 8. लक्ष देऊन ऐका, कारण जेव्हा आम्ही वचन ऐकतो त्याच क्षणाला ते वचन आमच्या जीवनात कार्य करायला लागतं. त्याच क्षणात कारण ते वचन जिवंत वचन आहे, सामर्थ्यशाली वचन आहे. म्हणून काळजीपूर्वक प्रत्येक शब्द ऐका. तो लगेच युटिलाइज होतो, तो लगेच कार्याला लागतो, लगेच आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. निर्गमनाचा 3रा अध्याय 7 ते 8. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलेला आहे. त्यांचे क्लेश म्हणजे त्रास, वेदना मी जाणून आहे. त्याच मिस्राच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून, बघा, त्याच इस्रायल लोकांना मिस्री लोकांच्या दास्यातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व युबसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. निर्गमनाचा 3रा अध्याय, तेच 3रा अध्याय आणि त्याच्यातली पुढची फक्त वचनं 13 आणि 14. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, त्याच्याच पुढची वचन आहेत, डायरेक्ट 13 आणि 14 घेतलंय. तेव्हा मोशे देवाला म्हणाला. जे देव ज्या वेळेला म्हटलं ना की त्या लोकांना मला सुटका करायची आहे, दासातून सोडवायचंय आणि दुधामधाच्या देशात मला घेऊन जायचं, हे ज्या वेळेला परमेश्वर म्हटला त्यावेळेला मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवानं तुमच्याकडे पाठविले आहे असे मी इस्रायल वंशाकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? या अब्राहमाचा इसकासाठी रूप मी सांगेन, पण त्यांनी मला नाव विचारलं तर मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. आय एम हू आय एम, इयर आशेर इयर. तू इस्रायल वंशात सांग, मी आहे, यानं मला पाठवले आहे. जो म्हणतो मी आहे, आय एम हू आय एम, मी जो मी आहे त्यानं मला पाठवलं आहे, असं फक्त सांग. आता इस्रायल लोक हे दास्यामध्ये अडकलेलं होते. आपण जर आपण बघितलं उत्पत्ती निर्गममध्ये आपण जास्त बघितलं तर ज्या वेळेला योसेफ याकोबाचा मुलगा, याकोबाला किती मुलं होते? 12 मुलं होते. त्याच्यातला तो योसेफ ज्या वेळेला कनान देशामध्ये दुष्काळ, सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेला त्यांना खाव्यास काहीच नव्हतं. त्याच्या आधी योसेफाला
बंदिवास करून नेलेलं होतं. त्याला त्या ठिकाणी गुलाम म्हणून विकलं होतं त्याच्या भावांनी. त्याला बापाला तो मेला म्हणून सांगितलेलं होतं आणि तिथं त्याला पाठवलेलं होतं. आणि तो त्या ठिकाणी परमेश्वराने चमत्कार केले आणि तो राज अधिकारावर आला. आणि फारोच्या नंतर त्याचा अधिकार, फारो हा फक्त नाममात्र अधिकारी होता आणि खरा अधिकारी हा योसेफ होता. त्याची बुद्धिमत्ता आणि त्याला परमेश्वराचं सामर्थ्य, प्रचंड ज्ञान होतं. आणि देवानं त्या देशाला, त्या फारोला त्याच्याद्वारे सफल केलं, प्रचंड पैसा दिला आणि वैभव दिलं. आणि त्या दुष्काळामध्ये पूर्ण जगातलं अन्नधान्य त्यांच्याकडे उगवेल आणि साठवलं जाईल असं केलं. त्याच्यामुळे इस्रायल लोक वाचले गेले. म्हणजे योसेफाचा अधिकार हा अतिशय मोठा अधिकार होता. परंतु काळ चालत गेला. हळूहळू 50 वर्ष झाले, 100 वर्ष झाले, मग त्याच्यानंतर 120 वर्ष, 130 वर्ष. योसेफ मरण पावला. दुसरा फारो आला. पहिले त्याला ओळखणारे लोक मरण पावले, तो देखील मरण पावला. हे दोन लोक जे इस्रायल लोक तिथं गोशन प्रांतामध्ये थांबलेले होते, राहत होते, ते लोकांना हे बाकीचे मिस्री लोक आपले दास म्हणून वापरायला लागले. त्यांना त्यांची वाढ परमेश्वरानं खूप केली होती. त्यांना खूप फलद्रूप केलं होतं. ते बलिष्ठ होते, सुंदर होते, अडदांड होते आणि म्हणून त्यांना त्यांची सत्ता सगळीकडे चालेल आणि ते देश काबीज करतील. कारण त्यांची संख्या जास्त आहे, त्यांचं उत्पन्न जास्त आहे, ते जास्त बहुगुणित झालेले आहेत. आणि हे पाहून त्या लोकांनी त्यांना दडपण्यासाठी त्यांना गुलाम बनवलं, दास बनवलं, त्यांना वाटेल तसं काम दिलं, त्यांना पिळून काढलं. 430 वर्ष ते मिस्री लोकांचे गुलाम म्हणून राहिले. त्यांची गुलामी केली, त्यांना पिळलं गेलं, त्यांना दास्यात ठेवलं, त्याच्यावर अत्याचार केले, त्यांना मानवर कळू दिली नाही, सतत कामाला झोपलं, जनावर बाजूला ठेवून जनावरांसारखी वागणूक त्यांना दिली. त्यांनी आक्रोश केला परमेश्वराकडे. हे परमेश्वरा, कुठपर्यंत आम्ही दास्यात राहावं? दुसऱ्या लोकांना दुसरे लोक तुडवत आहेत, कुठपर्यंत आम्ही सहन करावं? या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला पिडून टाकलेलं आहे, पायदळान तुडवलं आहे, आम्हाला नस्तनाबूत करत आहे. तू कुठपर्यंत आमची दशा पाहशील? सगळ्यांनी परमेश्वराकडे टाहो फोडला आणि परमेश्वराने तो ऐकला. त्याच्या लोकांची दुर्दशा त्याला बघवत नव्हती. अब्रामाचा, इसाकाचा देव, त्याने अब्रामाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने बरोबर त्यांची आठवण केली. आणि आठवण केल्यानंतर त्याने मोशेला त्यांच्याकडे पाठवण्यास सांगितलं. त्याला झुडपाच्या द्वारे, झुडपामध्ये अग्नी उतरून त्या अग्नीच्या द्वारे परमेश्वर मोशेशी बोलला. आणि मोशेला त्यांनी सांगितलं, त्या लोकांना जा आणि त्यांची सुटका कर. मोशे हा त्याच मिस्री राजाकडे फारोच्या घरात राहिलेला होता. याच कारण इस्रायल लोकांचे प्रथम जन्मलेले सगळे मारून टाकायला लावलेले होते. कसा बसा मोशेला त्याच्या आईने बहिणीनं वाचवलेलं. आणि त्याच राजवाड्यामध्ये फारोची कन्या तिनं त्याला दत्तक घेतलं आणि त्याला स्वतःकडे ठेवलेलं होतं. आणि त्याला सगळं राजशाही जीवन माहिती होतं, सगळा थाट माहिती होता, त्यांचा अधिकार माहिती होता, त्यांची सत्ता माहिती होती, ते किती प्रबळ आहे त्यांना माहिती होतं. त्यांच्याकडे आधुनिक यंत्र तंत्र ज्ञान त्यांच्याकडे होतं, शस्त्रास्त्र त्यांच्याकडे होती आणि त्यांच्याकडे बळ होतं, पैसा होता, वैभव होता, सगळ्या गोष्टी किती प्रचंड होता. आणि त्यांचा हात जगात कोणीच मिस्री लोकांचा धरू शकत नव्हता. हे सगळं त्यांच्या गोष्टी गुपित सगळी मोशेला माहिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मोशे त्या फारोला सोडून इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी मी इस्रायली आहे असं म्हणून तो गेलेला असताना परमेश्वर त्याला सांगतो, माझ्या लोकांना जा आणि त्यांना मी सोडवत आहे म्हणून सांग. त्याला माहिती होत आहे इस्रायल देवाचे लोक देखील किती बंडखोर आहेत, किती ताठर मनाचे आहेत आणि त्यांना 430 वर्ष त्या गुलामगिरीची किती
सवय झालेली आहे, त्यांना मिस्रातलं अन्न, तिथं रहस्य आहे, ते लोक ते सगळ्या गोष्टीची सवय झालेली आहे, ते त्यांना हवंय आणि त्यांना बाहेर काढणं किती कठीण आहे हे देखील त्याला माहिती होतं. या लोकांचं चांगलं करायला जावं आणि हेच लोक आपल्यावर कधी उलटतील सांगता येत नाही हे त्याला माहिती होतं. त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला होता की इस्रायल लोकांना एका मनुष्याला तो वाचवायला गेला आणि म्हणून दुसऱ्या मनुष्याला त्याने मारल्यानंतर मिस्री माणसाला त्याने मारलं. तो इस्रायल माणूस त्याच्या विरोधात जाऊन पसरला आणि दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतात तू काय आता त्या मिस्रायला मारलं, मिस्री माणसाला मारलं, तसं काय आता तू काय मला मारायला आलाय का? म्हणजे या लोकांचं संरक्षण केलं इस्रायल लोकांचं, त्याच लोक त्याच्यावर क्षणात उलटतील हे मोशेला माहित होतं आणि तरी तो त्याला म्हणत होता तुलाच 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 सुटका करणारा म्हणून मी पाठवत आहे, जा आणि त्या लोकांना जाऊन सांग. तो म्हटला ठीक आहे, मी त्यांना सांगेन याकोबाचा ना अब्राहमाचा देव तू आहेस. मला माहितीये, कारण त्याला माहितीये योसेफाच्या वेळेला काय चमत्कार झाले, कशा लोकांना ह्या लोकांना वाचवलं, हे सगळं माहिती होतं मोशेला, सगळं माहिती होतं. पण तरी देखील मोशेने परमेश्वराला विचारलं. त्यांनी मला विचारल्यानंतर मी तुझं नाव काय सांगू, मी काय नाव सांगू? कारण त्या कालावधीमध्ये रा म्हणजे फारोलाच सूर्यपुत्र म्हटलं जात होतं. तोच देव आहे असं म्हणून फारोची पूजा केली जात होती. त्याला रा म्हटलं जात होतं, किरण. तो एक सूर्याचा किरण आहे आणि म्हणून त्याची पूजा केली जात होती. त्याचाच मूर्ती केलेली होती, फारोचीच, राजाचीच मूर्ती केलेली होती. अनेक देवदेवता होते त्या कालावधीमध्ये. अनेक लोक, इस्रायल लोकही त्यांच्या नादी लागलेले होते. आणि यामध्ये त्या इस्रायल लोकांना जाऊन विचारलं, मी त्यांना काय सांगू? त्यांना सांग I am who I am. मी तो मी आहे, मी तो मी आहे. माझ्या प्रियांनो, अत्यंत प्रभावी नाव, सामर्थ्यशाली नाव. तुमच्या सर्व परिस्थितीत मी जो मी आहे, तुमच्या सगळ्या कठीण अवस्थेत तो मी आहे. अब्राहमाचा विश्वासू देव, आय एम फेथफुल गॉड, मी तो विश्वासू देव आहे. अशक्य गोष्टी आहे लोकांना बाहेर काढलं, मी अशक्य गोष्टी शक्य करणारा तो देव आहे. अश्रू गळतात, तुडवलं जातं, मी तुझ्या शत्रू संगती लढणारा तुझा यहोवा निसी आहे. मी तुझ्या शत्रूला तुडवून तुला विक्टोरी देणारा विजयाचा झेंडा मी यहोवा निसी तुझा देव आहे. मी सगळ्या गोष्टींचा पुरवठा करणारा यहोवा जायरा, यहोवा रोहे, मी तुझा देव आहे. अनाथांचा बाप मी आहे. आय एम फादर, आय एम युअर लीडर. मी तुझा लीडर, मी तुझा नेता. आय एम हू आय एम. माझ्या प्रत्येक वेळेच्या संकटाच्या वेळेला, तुमच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक तुमच्या समस्येसाठी मी उत्तर आहे. म्हणजे परमेश्वर आमच्या प्रत्येक समस्येला, आमची कर्जाची समस्या असू दे, आजाराची समस्या असू दे, कोणती समस्या असू दे, त्या समस्येचं उत्तर आय एम हू आय एम. आमचा परमेश्वर यावे आहे. बंडखोर लोक, ताठ मनाचे लोक, इस्रायल लोक, कधी न वळणारे लोक, हट्टीपणा करणारे लोक, मनमानी करणारे लोक, फारोची प्रभावी सत्ता, बळकट सत्ता, भल्या भल्यांना मोठमोठ्या राष्ट्रांना नस्तनाबूत करणारी फारोची सत्ता, मिस्रांची सत्ता, प्रबळ असलेलं राष्ट्र आणि त्यांचे गुलाम असणारे लोक,
आणि त्यांना सोडवणं अशक्य आहे. आणि देव म्हणतो त्याला आय एम हू आय एम. अशक्य गोष्ट करणारा तो मी आहे. तो मी आहे. मी तुम्हाला सर्व परिस्थितीतून, बंडखोरीतून, दास्यातून, दुर्बलतेतून, आजारातून, पापातून, तुम्हाला लागलेल्या घाणेरड्या सवयीतून, कधीही कुणावरही उलटे असल्या घाणेरड्या स्वभावातून, अनफेथफुलनेस या स्वभावातून, अनसबमिसिव्हनेस, कुणाच्याही अधीन होण्याच्या प्रवृत्तीतून, सगळ्या दास्यातून, सगळ्या आजारातून, सगळ्या कर्जातून, सगळ्या वाईट घडणाऱ्या गोष्टीतून, वाईट संबंधातून, वाईट व्यसनातून, सगळ्या गोष्टीतून सोडवायला तुम्हाला मी समर्थ आहे. मी समर्थ आहे. हे परमेश्वराचं खूप मोठं सामर्थ्य आहे. ही त्याची खूप मोठी थिओलॉजी आहे. प्रियांनो, आम्हाला पती पत्नी वाव घेतात, वचन घेतात. मी तिला पुढे सोडणार नाही, मी तिला पुढे साथ दे, मी त्याला पुढे साथ दे, आम्ही आजन्म पुढे संगती राहणार आहोत, करणार आहोत. फ्युचर टेन्स, आय विल, वी विल. लोक म्हणतात मी करेल, हा तुमच्या वेळाला तुम्हाला मदत, आम्ही करू, आम्ही तुमच्या पाठीशी राहू. देव म्हणतो आय एम. आत्ता, वर्तमान काळात, आत्ता या क्षणाला मी आहे. आत्ता या क्षणाला मी अल शदाय आहे. आत्ता या क्षणाला पुरवठा मंत्री, आत्ता या क्षणाला तुझी सुटका करणारा देव आहे. आत्ता या क्षणाला तुझ्या पुसणारा देव मी आहे. आत्ता या क्षणाला तुला साथ देणारा तुझा पती मी तुझ्या संगती आहे. आत्ता या क्षणाला मी तुझा मास्टर, तुला कव्हर करणारा आणि तुला चालवणारा तुझा लीडर मी तुझ्या संगती आहे. आज आत्ता या क्षणाला आय एम हू आय एम. आय विल म्हणत नाही, आय एम हू आय एम. जब तुम्हाला आय विल म्हणाल, वी विल म्हणाल, आम्ही करू, आम्ही होऊ, आम्ही देऊ. देव म्हणतो आत्ता देतो, आत्ता या क्षणाला. तू जशा परिस्थितीत आहे तशा परिस्थितीत, दारूच्या नशेत आहे, हाक मारली आहे, परमेश्वरा सोडव मला याच्यातून. व्यसनामध्ये सिगारेटच्या, परमेश्वरा असह्य होतं, मी प्यायल्याशिवाय राहू शकत नाही, हाक मारली. परमेश्वर म्हणतो आय एम हू आय एम. मी तुला सुटका देणारा, रेस्क्यू करणारा, सोडवणारा मी आता या क्षणाला तुझ्या जवळ आहे. तुम्ही दुकानामध्ये जात असताना, सगळेजण जाता ना दुकानात, किराणा मालाच्या दुकानात, कपडे घ्यायला, विकत घ्यायला, कपडे घालायच्या दुकानात जाताना, तिथे एक पाटी लिहिलेली असते, वाचली का कधी? खूप महत्वाची, खूप भारी, मला फार आवडती पाटी ती. आज रोख उद्या उधार, आज रोख उद्या उधार. माझ्या प्रियांनो, आज गेला त्यांच्याकडे माहिती, त्यांनी पाटी वाचा, आज रोख घ्या उद्या उधार घ्या. दुसऱ्या दिवशी जा, त्यांनी मला उद्या बोलवलं, ते म्हणाल पाटी वाचा, आज रोख उद्या उधार. तिसऱ्या दिवशी जा, ते म्हणाल वाचा पाटी, आज रोख उद्या उधार. पाचव्या दिवशी जा, महिनाभर जा, वर्षभर जा, ती पाटी तीच आहे. तर उद्या कधीच येत नाही, कधीच येत नाही. लक्षात घ्या, रोज तुम्हाला ती पाटी रोज रोज घ्यायला लावते आणि उद्या उधार ते कधीच घडत नाही. किती लिगली त्यांना कोणीच दोषी ठरू शकत नाही, बरोबर आहे? कायदेशीर दृष्ट्या म्हणू शकत नाही, मग तुम्ही अशी चुकीची पाटी का लावली? अहो चुकीची कुठे लावली? आम्ही तुम्हाला नाही म्हणतो का? आम्ही म्हटलं का देणार नाही? आम्ही वचन दिलं, वचन आहे ते आमचं प्रॉमिस आहे, वचन देतो, आमचं प्रॉमिस आहे, आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाहीये. घ्या आज रोख, उद्या घ्या की उधार. कुठं नाही म्हटलं? कायदेशीररित्या तुम्ही त्याच्यात खटला बांधू शकणार आहे, त्यांना दोषी ठरवू शकणार आहे नाही. माझा देव म्हणतो आय एम हू आय एम. मी आहे जो मी आहे. तुमच्या सर्व परिस्थितीत, तुमच्या सर्व रोज आणि रोज, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक समस्येला मी तुझं उत्तर
आम्ही आमच्या आई वडिलांना सांगू शकत नाही, जी आमच्या पतीला सांगू शकत नाही, जी आमच्या बहिणीला सांगू शकत नाही, जी आमच्या लेकरांना सांगू शकत नाही, जी कुणालाच बोलू शकत नाही, ती प्रत्येक प्रश्न, ते प्रत्येक समस्या, प्रत्येक गोष्टीला आय एम हू आय एम, मी आहे, तो प्रत्येक आमच्या जीवनातल्या प्रत्येक गुप्त विभागात, प्रत्येक गोष्टीमध्ये तो कार्य करतो. असं एकही आमच्या जीवनातली समस्या नाहीये की ज्याला परमेश्वर उत्तर देऊ शकणार नाही. तो प्रत्येक गोष्टीला म्हणतो आय एम हू आय एम, मी आहे, मी आहे, आता तुझ्यात आहे, मी तुझ्यामध्ये आहे. येशू देखील म्हटला, हे मी याही अभ्यास सांगितलं, जुन्या कराराचं सांगितलं, आता नवीन करारात येशू म्हटला आय एम हू आय एम. स्वतः येशू ख्रिस्ताने साक्ष दिली, मंदिरामध्ये म्हटला आय एम हू आय एम. आणि योहान याच्या शुभवर्तमानामध्ये ते सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तो बोलला त्यावेळेला सगळे लोक चिडून उठले, कारण तो काय बोलला? योहानाचा 8वा अध्याय 58 वचन, आय एम हू आय एम, जो मी आहे तो मी आहे. खचित खचित सांगतो, अब्रामाच्या आधीही मी होतो, आय एम, जो मी तो मी आहे. आणि तो लोक उफाळून उठले, चिडून उठले, त्याला मारावयास उठले. येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं आय एम हू आय एम, मी जो मी आहे. या योहानमध्येच, योहानाच्या शुभवर्तमानामध्येच येशू ख्रिस्ताने 7 आय एम सांगितलेले, मी आहे म्हणून सांगितलेले, आणि ते अतिशय महत्वाचे आहेत आमच्या जीवनासाठी. सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत योहानाचा 6वा अध्याय 48 वचन, मीच जीवनाची भाकर आहे. आय एम द ब्रेड ऑफ लाईफ, मी जीवनाची भाकर आहे, मी आहे. तुमच्या जीवनाची भाकर, वचन येशू ख्रिस्त आहे, शब्द येशू ख्रिस्त आहे, लिहिलेलं बायबल, वचन बायबल आहे, आणि जिवंत शब्द कारण सारा जो शरीर घेऊन आमच्या समोर आला, योहान 1:1 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो येशू ख्रिस्त, आणि तो जीवनी भाकर आहे, जीवनी वचन आहे, जे आमच्यासाठी मोडली गेलेली आहे. योहानाचा 15वा अध्याय आणि 1 वचनात सांगितलेलं, मी खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही माझ्यात राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. म्हणजे तुम्ही फळ देऊ शकणार आहात. लक्षात घ्या, जसा पिता माझ्यात राहतो आणि मी पण पित्यात राहतो, तसे तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हामध्ये राहील. योहानाचा 14वा अध्याय 6वे वचन, येशूने म्हटले मार्ग, सत्य, जीवन मी आहे. येशू ख्रिस्त हाच मार्ग आहे, तोच एकमेव वे आहे पित्याकडे जाऊ शकण्याचा, स्वर्गाकडे जाऊ शकण्याचा. त्याला स्वीकारल्याशिवाय सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही. जेव्हा त्याला त्याच्यावर विश्वास होता, येशू ख्रिस्त माझ्या पथकांसाठी मरण पावला, 3ऱ्या दिवशी परत उठला आणि तो मला घेण्यासाठी येणार आहे, त्याचा पवित्र आत्मा त्याने मला दिलेला आहे. मग मी ज्यावेळेला म्हणते येशू माझ्या अंतःकरणात ये, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो. हे धर्मांतर नाही. लक्षात घ्या, धर्म स्थापन करण्यासाठी तो आला नाही, कुठेही धर्मांतराची कृती म्हणून सांगितलेलं नाही. प्रेषितांची कृत्ये याचा 11वा अध्याय 26व्या वचनात स्पष्ट सांगितलेलं आहे. हे लोक अंतिकियातले लोक कोण आहेत? तर ख्रिस्ती लोक आहेत, येशू ख्रिस्ताला अनुसरणारे, म्हणून त्यांना ख्रिश्चन हे नाव पडलेलं आहे. लक्षात घ्या, हा अनुभव आहे. बाप्तिस्मा काय? ती विश्वासाची कृती आहे. येशूला मी माझा तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, आणि मी सगळ्यांच्या समोर या पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य सुनिस्मिता मरण पावलेली आहे, आणि आता मी उठत आहे, पाण्यातून बाहेर येत आहे, तर माझ्यामध्ये ख्रिस्त उठत आहे. ही विश्वासाची सिंबॉलिक केलेली कृती, जाहीर जगासमोर केलेली कृती म्हणजे बाप्तिस्मा आहे. आणि आम्हाला सांगितलं जा सुवार्ता सांगा आणि त्यांना शिष्य करा, जा धर्मांतर करा नाही म्हटलं, कारण येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आलेलाच नाही. लक्षात घ्या, हा विश्वास आहे, हा विश्वास आहे. योहानाचा 14वा अध्याय 6व्यामध्ये म्हटलंय मार्ग, सत्य, जीवन मी आहे. येशू ख्रिस्त हाच सत्य आहे. तो माझ्यासाठी या जगात आला, तो माझ्यासाठी, त्याने माझं पाप स्वतःवर घेतला, माझ्यासाठी मरण पावला, स्वर्गात चढला, आणि त्याने त्याचा पवित्र आत्मा मला दिला आहे. तो माझ्यात आणि मी त्याच्यात राहते. हेच सत्य
सत्य आहे आणि सत्य तुम्हाला मुक्त करायला सांगितलेलं आहे. तोच जीवन आहे जो येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात घेतो, तो येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतो, त्याला सार्वकालिक मृत्यू त्याचा नाही सावतो, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं, कारण तो सार्वकालिक ख्रिस्तामध्ये जीवित आहे. कारण काय वचन दिलंय, तुम्ही माझ्यात राहा मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ द्याल. पिता माझ्यात राहतो, मी तुम्हामध्ये राहतो. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, आमच्यामध्ये कोण राहतो? बोला बोला, येशू ख्रिस्त. आणि आम्ही कुणामध्ये राहतो? येशू ख्रिस्तामध्ये. लक्षात आहे? आता आपण वाचताना बायबलात काय सांगितलं? येशू ख्रिस्त कुठे आहे? सध्या स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे असं झालाय. बरोबर? हे 15 अध्याय योहान घरी गेल्यानंतर 10-12 वेळा खूप वाचा, तुम्हाला कळेल. मग पिताच येशू ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत आणि आमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त कुठे आहे? स्वर्गात आहे. म्हणजे आत्म्यामध्ये आम्ही स्वर्गीय राज्यात आहोत. म्हणजे आमच्यामध्ये स्वर्गाचं राज्य आहे. आमच्यामध्ये स्वर्गाचं राज्य सुरू झालं, ज्याला आम्ही त्या स्वीकारतो. स्वर्गीय राज्य आमच्यात सुरू झालेलं आहे आणि आम्ही पित्यामध्ये आहोत. कारण येशू ख्रिस्त कुणामध्ये आहे? पित्यामध्ये, स्वर्गीय पित्यामध्ये आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोण आहात, तुमचं स्थान काय आहे ते जाणून घ्या. आय एम हू आय एम कुठे आहे? तुमच्यात. म्हणा, माझ्यात आय एम हू आय एम आहे. हू आय एम आहे. माझ्यामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. येशूवा माझ्यामध्ये आहे. लक्षात घ्या. योहानाचा 8 अध्याय 12 वचन, येशू म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. जगाचा प्रकाश मी आहे. आणि तो कुणामध्ये आहे? माझ्यात. म्हणा, माझ्यात जगाचा प्रकाश आहे. माझ्यात जगाचा प्रकाश आहे. जर जगाचा प्रकाश परमेश्वर येशू ख्रिस्त माझ्यात आहे, तर मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी परमेश्वराच्या सामर्थ्याने आत्मिक जगतातला अंधकार नाही होणार आहे आणि लोकांना सुटका प्राप्त होणार आहे. म्हणजे तुम्ही साधारण आहात का? नाही. स्वतःला ओळखा. योहानाचा 10 अध्याय 7व्या वचनात म्हटलंय, म्हणून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. I am the door. I am the door. मी दार आहे. माझ्यातून गेल्याशिवाय पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. परमेश्वराला, त्या वचनाला, त्या शब्दाला जेव्हा आम्ही आमच्यात घेतो, त्या पवित्र आत्म्याला जेव्हा आमच्यात घेतो, त्यावेळेला आम्ही स्वर्गीय पित्याकडे, स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करतो. पुढे सांगितलेलं आहे योहानाचा 10 अध्याय 14 वचन, मी उत्तम मेंढपाळ आहे. आय एम गुड शेपर्ड. आय एम द गुड शेपर्ड. मी. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं, मी तुमचा मेंढपाळ आहे. योहान 11 अध्याय 25 मध्ये येशूने तिला म्हटले, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. resurrection and life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे आणि जो मला स्वीकारतो तो परत मरणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. माझ्या प्रियांनो, तो मी आहे म्हणणारा परमेश्वर तो आमच्या मध्ये आहे, तो आमच्या संगती आहे. आमच्या सर्व सवयीतून निघणं आम्हाला कठीण आहे, तो म्हणतो मी आहे. आमच्या सर्व चुका दुरुस्त होणं कठीण आहे, तो म्हणतो मी आहे. आमच्या आजारातून, सर्व आजारातून बाहेर पडणं कठीण आहे, तो म्हणतो मी आहे. आमच्या जुन्या स्वभावातून बाहेर पडणं कठीण आहे, तो म्हणतो मी आहे. व्यसनातून बाहेर निघणं कठीण आहे, तो म्हणतो मी आहे. आवडणाऱ्या अपवित्र गोष्टी आम्हाला खूप आवडतात, पण त्या आमची परमेश्वराच्या दृष्टीने अपवित्र आहे, अमान्य आहे, त्याच्यातून आम्हाला बाहेर निघणं कठीण आहे. मोबाईलवर घाणेरड्या गोष्टी बघणं, घाणेरडे शब्द वापरणं, शिव्या देणं, दारू पिणं, घाणेरडे काही संबंध असणं, कोणत्याही घाण गोष्टी ज्या अपवित्र आहेत, इतरांना तुडवणं, इतरांच्या विरोधात कारवाया करणं, पॉलिटिक्स खेळणं, इतरांना दाबणं, इतरांना धुतकारणं, इतरांना तुच्छ लेखणं, इतरांची चुगली इकडे तिकडे जाऊन सांगणं परमेश्वराला अमान्य आहे.
परमेश्वर म्हणतो त्याच्यातून काढाव्यास मी तुला समर्थ आहे. आयाम हो आयाम. ह्या कठीण गोष्टी आहे, याच्यातून बाहेर येणं कठीण आहे. परमेश्वर म्हणतो मी तुला त्याच्यातून बाहेर काढेल. हो परमेश्वरा, माझ्याकडून या गोष्टी घडतात, मला त्याच्यातून बाहेर निघायचंय. देव म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो आयाम हो आयाम, मी तुला त्याच्यातून बाहेर काढेल. चुकीचे संबंध आहे, चुकीचे रिलेशन आहे, विचार आहे, आय एम हो आय एम, मी तुला त्याच्यातून बाहेर काढेल. कर्ज आहे, परमेश्वर नाही निघू शकत, खूप कठीण आहे, अशक्य आहे, मिळकत कुठून सुन्नच नाही, जे होतं ते सगळं निघून जातं कर्जामध्ये. परमेश्वर आय एम हो आय एम. परमेश्वरा प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम चाललेले आहेत, स्वतःचं घर नाही आहे, माझ्याच लोक मला बाहेर काढतात, माझ्याच लोकांनी मला नकार दिलाय, माझ्याच लोकांनी मला रिजेक्ट केलाय, मी एकटा पडलोय, एकटी पडलेले, माझं आहे ते हिरावून घेतलंय. परमेश्वर आय एम हो आय एम, मी तुझ्या सांगते जे अशक्य गोष्टी शक्य करणारा देव मी आहे. सूड घेणारा माणूस आहे, त्रास देणारा, पायदळी तुडवणारा, अन्याय करणारा, मेटाकुटीस आणणारा बॉस आहे, मालकीन आहे, त्रास देणारे आहेत, कामावरचे लोक असह्य त्रास देऊन पॉलिटिक्स खेळणार आहे. परमेश्वर आय एम हो आय एम, मी जवानीचे, मी तुझ्या शत्रूंना त्यांचा रक्तमांस खावायला लावेन. यशा 49 मध्ये त्यानं म्हटलं आहे, मी तुझं युद्ध लढेन, मी तुझ्यासाठी लढेन, घाबरू नको, मी तुला सोडणार नाही. आय एम हो आय एम, मी तुला कधीही टाकणार नाही आणि सोडणार नाही. हे परमेश्वराचं अभिवचन आहे. माझ्या प्रियांनो, 2025 नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. रात्री 12च्या नंतर आम्ही ह्या पूर्ण असणाऱ्या वर्षामध्ये 2025 मध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आणि पास्टरने सांगितलेलं आहे, अनेक क्लेश होतील, अनेक त्रास होतील, पण केव्हा आणि कुणाला? जे विश्वासणारे आहेत, जे विश्वास ठेवतील. आय एम हो आय एम आहे, माझ्यात आहे आणि तो माझ्या संधी. त्यांना मला अंतर्बाह्य वेढलेला आहे आणि तो माझं संरक्षणाचं कवच आणि तो माझ्यासाठी चालत आहे. हा विश्वास मी ज्या वेळेला धरते त्यावेळेला मला त्याची बाधा होणार नाही. 91 स्तोत्र 23 स्तोत्र. मृत्यूच्या घरी तुम्ही जात असलास तरी अरिष्टास विणार नाही, कारण तू मज बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देतात मज पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. आयाम तो श्रीमंत देव तुम्हाला अभिवचन देत आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. आता देव आज्ञा देत आहे तुम्हाला या नवीन वर्षाची. काय आज्ञा आहे? यशायाचा 43वा वचन आपण लवकर संपवणार आहोत. यशायाचा 43वा वचन 18 ते 19. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. कमांड आहे, आज्ञा आहे. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. एक नवीन गोष्ट मी करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही पाहणार नाही का? किंबहुना ती उद्भवलीच आहे. नवीन वर्ष, नवीन सर्व गोष्टी मी तुमच्यासाठी करत आहे. प्रियांनो, माझ्या प्रियांनो, परमेश्वर आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. तो तू नवीन गोष्टी करत आहे. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तो तुम्हाला देत आहे. त्याने तुमचा आक्रोश ऐकलेला आहे, त्याने तुमचे अश्रू पुसलेले आहेत आणि तो तुम्हाला उत्तर देत आहे. तो तुमच्या समोर आशीर्वाद घेऊन उभा आहे. आशीर्वादाचा पेला भरलेला आहे आणि तो तुमच्या पेल्यामध्ये ओतू पाहत आहे. पण तुमचा पेला जुन्या आठवणींनी भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. तर जुन्या गोष्टी, जुन्या समज, जुन्या गोष्टी त्या जातच नाही, तर गच्च भरलेला आहे. मला नवीन हवं आहे, माझं पाहिजे, पण माझ्या ग्लासामध्ये ते पाणी तसंच आहे, जुनं ते तसंच आहे. तर गडूळ्या कसं असू दे, मला आवडतं, मला त्याची सवय झालेली आहे, ते असून माझ्यात तसंच आहे. देव म्हणतो उचल तो ग्लास रिकामा कर, तो रिकामा कर, टाकून दे त्याच्यातलं, तो रिकामा ग्लास कर, अंतःकरण पूर्ण एम्प्टी कर, रिकामा कर आणि नवीन आशीर्वाद, नवीन गोष्टी, अद्भुत चमत्कार, महान कृत्य, दैविक ज्ञान, सामर्थ्य आणि तेज, सगळ्या गोष्टी परमेश्वर त्याच्यामध्ये भरत आहे. सर्व गोष्टी भरत आहे. पण
जोपर्यंत जुनी पालवी खाली पडत नाही नवी पालवी येणार नाही, फलद्रुपता मिळणार नाही, आशीर्वाद प्राप्त होणार नाही. ऊस ज्यावेळेला काढून घेतला जातो त्यावेळेला तिथं जेवढे कांड राहिलेले असतात, मुळे राहिलेले असतात, ती काढावी लागतात, सगळी ती जाळावी लागतात, त्याची मशागत करावी लागते. त्यावेळेला तिथं नवीन पीक घेता येतं आणि ते नवीन पीक तेव्हाच भरभराट घेऊन पुढे येतं. माझ्या प्रियानो, नवीन गोष्टी होण्यासाठी जुन्या गोष्टी पूर्णपणे नष्ट झाल्या पाहिजे. पूर्णपणे पातेल्यात दूध तापवलंय आणि ते ठेवलंय तापायला, पटकन फुटलंय का? पातेलं घासलं नाही. पातेल्यात आधीच जे घाण होतं ते सगळं काढून स्वच्छ केलं पाहिजे, पाण्याने खळखळून धुतलं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये नवीन आलेलं दूध तापवलं तर ते दूध फुटत नाही. ज्या वेळेला खरकटच आहे ते पातेलं, थोडस जरी राहिलेलं आहे आणि आम्ही त्याच्यात दूध घेतो, ताजं सुंदर दूध, सकस दूध घेतलं, तापवलं, पटकन फुटून गेलं, नासलं गेलं ते दूध. माझ्या प्रियांनो, जुनं ते प्रत्येक गोष्ट आवडणारी आहे, जुन्या आठवणी आहे, जुन्या गोष्टी आवडतात, जुने लोक ज्या परमेश्वराच्या दृष्टीने आमच्या जीवनामध्ये नको आहे. परमेश्वराने सांगितलेलं, परमेश्वराने कमांड केली, आज्ञा केली, पण आम्हाला सवय झालेली आहे. आम्हाला हवंय जुन्या सवयी, जुनी व्यसनं, जुने लोक, जुन्या गोष्टी, सगळ्या जुन्या प्रत्येक गोष्टी आम्हाला सवय झालेली आहे. परमेश्वर म्हणतो, ज्या गोष्टी तुझ्यासाठी हानिकारक आहे त्या मी तुला काढायला लावतो. अब्राहमाला सांगितलं, उठ देशातून बाहेर निघ, पाठीमागे पलटून पाहू नकोस, बाहेर निघ. आणि तो बाहेर निघाला, बाबाचं घर सोडून तो बाहेर निघाला, परत पाठीमागे फिरून त्यानं पाहिलं नाही. परमेश्वर म्हणतो, राहेलला सांगितलं, दिवाळीच्या वेळेला तिला याकोबाची आवडती राहेल, रेचल, जिच्यावर त्याचं मन बसलं, बघितल्या त्याला आवडली. आणि त्यानं मामाला सांगितलं, 7 वर्ष चाकरी करेल, मला ही दे. आणि मामाने सांगितलं ठीक आहे. आणि त्याने 7 वर्ष गुलामासारखी, गुराढोरासाठी त्याची चाकरी केली, कष्ट केले. 7 वर्षाने मामाने त्याला फसवलं आणि बुरका घालून त्याला लिया दिली, त्याची पहिली मुलगी दिली, मोठी मुलगी, कारण नियमानुसार त्याला मोठीच मुलगी द्यायची होती. आणि त्याने मोठी मुलगी दिली, त्याला समजलं नाही आणि त्याचं लग्न तिच्याशी झालं. आणि म्हणून तर त्याने तिच्यासाठी 7 वर्ष परत कष्ट कर. मामा म्हटला, तुला ती पाहिजे असेल ना, अजून सांग. म्हणजे रेचल साठी, राहेल साठी त्याने 14 वर्ष मामाची गुलामी केली, काबाड कष्ट केले, वाळवंटामध्ये त्याने कष्ट केले, डोंगर कपाटीत जाऊन त्याने कष्ट केले, दिवसाची रात्र केली. त्या राहेलवर त्याने प्रचंड प्रेम केलं. काय त्या राहेलला वाटत असेल की हा मला मिळवण्यासाठी एवढे कष्ट केले, काय खुश होती ती राहेल, किती आनंदाने होती की माझ्या लियापेक्षा, माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा माझ्या बापाची इच्छा होती लिहायला द्यायची, तरी माझा नवरा माझ्यावर प्रेम करतोय. मला मिळवण्यासाठी त्याने 14 वर्ष कष्ट केलं. आजचे कोणी करतील का एवढे? करतील का? 14 वर्ष लक्षात घ्या. आणि 14 वर्ष कष्ट केल्यानंतर बापाचं घर सोडताना नवऱ्यासाठी म्हणून, आशीर्वाद म्हणून, नवऱ्याला लागल म्हणून मूर्त्या घेऊन निघाली, बापाच्या चोरल्या मूर्त्या. आणि त्या मूर्त्या घेऊन, जुनं घेऊन ती नवऱ्याच्या घरी गेली. काय झालं? प्रेम करणारा नवरा योसेफ आणि दुसरा मुलगा झालेला बेन्यामीन. अरे दोन्ही लेकरं, योसेफाला आवडणारी लेकरं, मुलं, 2 मुलं परमेश्वराने तिला दिली. त्या 12 लेकरांमध्ये ही 2 मुलं त्याची सगळ्यात आवडती लेकरं. लियाच्या लेकरांपेक्षा या राहेलची लेकरं आवडणारी होती. आणि तरी त्यांचा आशीर्वाद राहेल घेऊ शकले नाही. तिला मृत्यू प्राप्त झाला, कारण जुनं ते घेऊन आली होती संधी, शाप संधी आली होती, मोठ्या घेऊन संधी आली होती. माझ्या प्रियांनो, जुनं ते घेऊन आली होती. तिला याकोब काही म्हटला नाही, कारण याकोब तिच्यावर प्रेम करत होता. ती जुनं घेऊन आली, पण ती जी
जे सुख 14 वर्ष त्या याकोबाने तिच्यासाठी कष्ट केले, 2 लेकरं तिला झाली, दुसऱ्या लेकराच्या जन्म देताच ती मरण पावली. माझ्या प्रियांनो त्याचं सुख ती घेऊ शकते नाही. माझ्या प्रियांनो परमेश्वर आम्हाला नवीन गोष्टी देतोय, आम्ही जुन्या गोष्टींमध्ये खितपट पडतो. माझ्याकडूनही या गोष्टी होतात, पण या गोष्टीचा कमांड दिलाय परमेश्वराने, आज्ञा दिलेली आहे. परमेश्वर कठीण आहे, मला माहिती आहे, खूप कठीण आहे. जुन्या गोष्टी विसरणं आणि जुन्या गोष्टीतून बाहेर येणं, जुन्या चुकांना दुरुस्त करणं, जुन्या चुकांमधून बाहेर निघून जाणं आणि नवीन गोष्टी स्वीकारणं खूप कठीण जातात. पण परमेश्वर म्हणतो मला पूर्ण समर्पण हवं आहे, पूर्ण समर्पण, थोडं नाही, थोडं नाही, कोणत्याच गोष्टी घेऊन मला बाहेर जायचं नाही, मला सगळं काढून टाकायचं माझ्यातून. कारण नव्या गोष्टी, नवी वाटचाल आणि नवी सुरुवात परमेश्वर देत आहे. आणि हे फक्त विश्वासानं होणार आहे, देवावर विश्वास. आयाम माझ्या संगती आहे, जो आहे, जो माझ्या प्रत्येक समस्येमध्ये माझ्या संगती, तो माझा अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, तो अनाथांचा पिता, विधवांचा कैवारी आहे, आणि तो अल शदाय आहे. पुरवठा मंत्री तो जेव्हा जायरा पुरवठा मंत्री, तो जेव्हा निस्सी विजयाचा झेंडा, तो जेव्हा रोहे आहे, आरोग्य देणारा आहे, तो मेंढपाळ आहे. जेव्हा रोहे का जेव्हा रोहे आणि जेव्हा शालोम शांती देणारा देव, तो माझ्या संगती आहे. तो जेव्हा सद्गुणी आहे, माझं नीतिमत्व असणारा, तो परमेश्वर मला धार्मिकता देणारा, सगळ्यांच्या समोर मला धार्मिक म्हणून उभा करणारा, तो माझा देव, तो माझ्या संगती आहे. हा फक्त विश्वास असला पाहिजे की माझा देव माझ्या संगती आहे आणि तो माझ्यासाठी जे करेल ते सर्व उत्तमच करेल. जर माझ्यात शंका असेल, नाही मी जुनं सोडलं पण नवीन जर माझ्यासाठी चांगलं नसलं तर, नवीन गोष्ट परमेश्वराने केलेली त्याच्यामध्ये मला धोका मिळाला तर, मग अविश्वासाने चालत आहात, मग अविश्वासाने चालत आहात. ज्याच्याकडे अविश्वास आहे त्याला काहीच प्राप्त होणार नाही, जिच्याकडे अविश्वास आहे तिला काहीच प्राप्त होणार नाही. परमेश्वर म्हणतो विश्वास मात्र ठेव, तू चमत्कार पाहतील. कारण रोज करास पत्र याचा 8 आणि 28व्या वचनात 8व्या अध्याय 28व्या वचनात सांगितलंय, देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करणीने सर्व काही गोष्टी कल्याणकारकच होतात. माझ्यासाठी जे काही परमेश्वर घडवत आहे, जे काही बोलत आहे, रोज जे काही घडत आहे, जे लोक माझ्या संपर्कात येत आहे, सगळं परमेश्वर माझ्यासाठी चांगल्यासाठीच करत आहे. माझ्यासाठी तो चांगल्यासाठी. आज मला त्या वेदनेच्या, आज मला त्या दुःखाच्या, आज मला त्या टोचणाऱ्या गोष्टी वाटत आहेत, पण परमेश्वर माझ्यासाठी पुढच्या भवितव्यासाठी चांगलं करत आहे, चांगलं करत आहे, उत्तम करत आहे. यिर्मया 29:11व्या वचनात म्हटलंय, परमेश्वर म्हणतो तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहे. कान उघडे ठेवायचा, परत ऐका. परमेश्वर म्हणतो तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा निर्माण करून देणारे आहेत. चांगले संकल्प, चांगल्या योजना, चांगले प्लॅन तुमच्यासाठी मी केलेले आहेत. विश्वास मात्र ठेव. आय एम तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, तुमच्या अंतःकरणात आहे. तो तुम्हाला सोडणार नाही. जो आरोग्य देणारा देव तो माझ्यात आहे, प्रॉस्पेरिटी देणारा आय एम माझ्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त तो सामर्थ्याचा देव. येशू ख्रिस्ताने म्हटलं आय एम. तो माझा मेंढपाळ, मला चारणारा, शांत पाण्याजवळ नेणारा. मृत्यूच्या त्या दरीतून मी चाललं तरी अनिष्टास होणार नाही. तो माझ्या संगती, त्याच्या आकडीन काठी माझ्या संगती आहे. तो मला धीर देतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो माझा तपणा करतो. तो माझा मेंढपाळ माझ्यामध्ये आहे, तो माझा येशूवा, तो माझा जेव्हा राफा, आरोग्य देणारा, सगळे आजार बरे करणारा, तो माझा देव माझ्या संगती आहे. माझ्या जवळचेच लोक मला सोडतात, माझ्या जवळचेच लोक मला तुडवतात, पण तो माझा जेव्हा जायरा, तो माझा प्रेम देणारा परमेश्वर, माझी परिस्थिती बदलवणारा, समय बदलवणारा, तो देव माझ्या संगती आहे, तो माझ्या मध्ये आहे. आणि त्यानं 2025
वचन आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे. फक्त विश्वास ठेव. ओमनी प्रेझेन्स गॉड, सर्वव्यापी परमेश्वर, ओमनीसेन्स गॉड, सर्वज्ञानी, ज्याला सर्व माहिती आहे, त्याचं कार्य आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे यशा 40 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ओमनिपोटेंट, सर्व शक्तिमान परमेश्वर, तुझं युद्ध लढेल, तुझ्या शत्रूला त्यांचा रक्तमांस खावे असावे आणि तुला विजय प्राप्त करून दे. प्रत्येक युद्धामध्ये तू विजयी होशील असं अभिवचन देणारा तो देव, तो ओमनिपोटेंट, सर्व सामर्थ्यशाली देव येशू ख्रिस्त हा आमच्यामध्ये आहे. आय एम हू आय एम, जेव्हा राफा, जेव्हा जायरा, एल शदाय, यावे इरे, जेव्हा निसी, एबेनेझर, तो माझ्यामध्ये आहे. आणि तो म्हणतो आय एम हू आय एम, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. तो म्हणतो मी आहे कोण? मी तुझी प्रार्थना ऐकणारा देव, मी आहे तुझी आठवण करणारा देव. परमेश्वरा, तुला माझी आठवण आहे की नाही? अरे मी तुझी आठवण करणारा देव, तो मी आहे. आय एम हू आय एम, मी तुझ्यामध्ये आहे. तुझी परिस्थिती बदलवणारा तो आय एम, मी तुझ्यामध्ये आहे. तो येशू ख्रिस्त, आनंद देणारा देव, ज्यानं अभिवचन दिलं मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, मी कधीच बदलणार नाही. गणना 23 मध्ये त्याने सांगितलेलं, मी न बदलणारा देव आहे, मी जे बोलतो ते करतोच करतो. तो परमेश्वर आज तुमच्या मध्ये आहे आणि तो अब्राहमाचा, इसाकाचा देव, तो तुमच्या मध्ये आहे. आज आपण सगळे आपले डोळे बंद करूया आणि गुडघ्यावर येऊया आणि म्हणूया, तो अब्राहमाचा, इसाकाचा देव, हालेलुया, 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 तो देव माझ्यामध्ये आहे, तो सामर्थ्याचा परमेश्वर. हालेलुया. ओरिकी रबखल्ला शकराबाला, उल्लंदरा बहल्ला सीरबायंदराबाला, तो माझा देव माझ्यामध्ये आहे आणि ते मला कधीच सोडायचं नाही. माझ्या प्रियांनो, हालेलुया. उरिया रबाबा शकराबा, गुडघ्यावर या, आपले हात वर उंच करा आणि त्या परमेश्वराला म्हणा की तू अब्राहमाचा, इसाकाचा, मी तुझ्यावर विश्वास ठेवते आणि मी म्हणते की तुझे संकल्प माझ्यासाठी हिताचे आहेत, चांगल्यासाठी आहे. तू जे माझ्यासाठी करणार आहे ते चांगलंच करणार आहे. जुनं ते मी आज सोडून देत आहे, जुन्या गोष्टींची आठवण मी करणार नाही. जुनी व्यसन, जुन्या गोष्टी, जुना पाप, सगळं जुने व्यसन, जुने लोक माझ्या जीवनातून जे तुला नको आहे ते मी सगळं गाण काढून टाकत आहे. सगळं काढून टाकत आहे, काढून टाकत.
आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद आणि धन्यवाद देतो. आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तुझं वचन पिता पुत्र पवित्र आत्मा नासुरेश कार्य करू दे. तू करणार आहेस याबद्दल धन्यवाद.